नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहता एसबीपी न्यूज। देशात आणि राज्यात शेतकरी, महिला भगिनी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात। मात्र राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते, अधिकारी आणि एजंट्स या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात। त्यामुळे प्रत्यक्ष सर्वसामान्य माणसाला या योजनांचा लाभ मिळत नाही। असाच प्रकार सध्या जुन्नर तालुक्यात पाहायला मिळत आहे। जुन्नर तालुक्यात ठिबक सिंचन अनुदानाच्या नावाखाली मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। या प्रकरणात शासनाचे जवळपास 2,86,00,000 रुपयांचे अनुदान लाटण्याचा प्रकार निदर्शनास आल्याने 2 कृषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे। या ठिबक सिंचन अनुदान घोटाळ्यात जुन्नर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य राजेंद्र पिंगट यांचे नाव असल्याने मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बेल्हे कृषी मंडळात ठिबक सिंचन योजनेसाठी आलेल्या प्रस्तावांची तपासणी करताना मोठ्या प्रमाणात बनावट अर्ज सादर झाल्याचा प्रकार समोर आला आहे। तपासणी दरम्यान सुमारे 461 प्रस्तावांची पडताळणी करण्यात आली। यापैकी 386 प्रस्ताव बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। यामध्ये महाडीबीटी पोर्टलवर बनावट कागदपत्रे, फोटो आणि अहवाल अपलोड करून अनुदान मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे। या प्रकारामुळे शासनाला जवळपास 2,86,00,000 रुपयांचा फटका बसला असता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। या प्रकरणात उपकृषी अधिकारी प्रमिला मडके आणि मंडल कृषी अधिकारी शिवकांत कोल्हे यांना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे। यामध्ये सहभागी असणाऱ्या विक्रेत्यांच्या नोंदीही रद्द करण्यात आल्या असून पुढील चौकशी सुरू आहे। या घोटाळ्यात बोरी बुद्रुक येथील तुळजाई इरिगेशन ही फर्म, तसेच या फर्मचे व्यवस्थापक बाळासाहेब दत्तात्रय विश्वासराव आणि या फर्मला ठिबक सिंचन संच पुरवणारी कंपनी पॅरेगॉन इरिगेशन आणि या कंपनीचे प्रकाश वालेकर, बेल्हे येथील ओमसाई एग्रो एजन्सी, या एजन्सीचे व्यवस्थापक आशिष ज्ञानेश्वर शिंदे आणि नितीन विश्वासराव, तसेच या फर्मला ठिबक संच पुरवणारे बोथरा इरिगेशनचे प्रतिनिधी शरद खेमनर आणि बेल्हे येथील श्रीनाथ इरिगेशन ही फर्म आणि या फर्मचे व्यवस्थापक संकेत जगताप आणि पंचायत समिती सदस्य राजू पिंगट, तसेच या फर्मला ठिबक संच पुरवणारी कंपनी सिग्नेट इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी अजिंक्य साळुंके आणि निलेश पोद्दार यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपविभागीय कृषी अधिकारी SK शिरसाट यांनी दिले आहे। दरम्यान या प्रकरणामुळे शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे। या घोटाळ्यात जुन्नर तालुक्यातील काही राजकीय नेत्यांची नावे असल्याने मोठी खळबळ उडाली आहे। त्यामुळे या घोटाळ्याच्या मुळाशी नेमकं कोण आहे आणि आणखी कोणावर कारवाई होणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तोपर्यंत नमस्कार।